नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच काय RNPS संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या ताज्या आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत। 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत नक्की कोणासाठी आहे? 7,500 किमान पेन्शन नक्की कोणाला मिळणार? 20 वर्षे सेवा पूर्ण केल्यावर काय काय लाभ मिळणार? फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युइटीबाबत काय नियम आहेत आणि नवीन GR आला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मंडळींनो, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे या योजनेविषयी ते म्हणजे की महाराष्ट्रातील पात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच काय RNPS लागू झालेली आहे आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे। जर तुम्ही पात्र कर्मचारी असाल तर नियोजित मुदतीपूर्वी तुम्ही हा जो निर्णय आहे तो घेणे आवश्यक आहे। ओके, आता दुसरी जी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 रुपये मासिक पेन्शनची तरतूद कायम झालेली आहे आणि यासोबतच महागाई भत्ता म्हणजेच काय DRचा लाभही लागू नियमानुसार मिळणार आहे। ओके, आता नंतरची जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% निश्चितच पेन्शन मिळू शकते। तर 10 ते 20 वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार आणि प्रमाणानुसार त्यांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर फॅमिली पेन्शन निवृत्ती, ग्रॅज्युइटी आणि इतर सेवानिवृत्त लाभांसाठी सुधारित नियमसुद्धा लागू झालेले आहेत। ओके, आणि यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अधिक स्पष्ट आणि निश्चित लाभ संरचनासुद्धा उपलब्ध होते। ओके, आता जी नंतरची एक अपडेट आहे ती सूचना म्हणता येईल किंबहुना जर एखाद्या कर्मचाऱ्याने पूर्वी NPSमधून काही रक्कम काढलेली असेल तर सुधारित योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नियमानुसार ती रक्कम जी आहे ती व्याजासह परत जमा करावी लागू शकते। याबाबतचा निर्णय जो आहे तो अधिकृत नियमानुसारच घेतला जाईल। ओके, आता एक महत्त्वाची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शनबाबत योजनेबाबत कोणताही अजून तरी नवीन GR किंवा अतिरिक्त बदल अधिकृतपणाने जाहीर सध्या झालेला नाही आहे। ओके, आता NPSमधून काही रक्कम काढली असेल, ओके, ज्यांनी यापूर्वी NPSमधून काही जी रक्कम काढलेली असेल त्यांनी RNPSचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नियमानुसार ती जी रक्कम आहे ती 10% व्याजासह परत जमा करावी त्यांना लागेल, अन्यथा पेन्शनचा जो लाभ आहे तो प्रमाणानुसार थोडासा कमी होऊ शकतो। ओके, आता याबद्दल तर तुम्हाला सांगितलंच मी, अजून तर काही नवीन GR अपडेट अतिरिक्त आलेली नाही आहे। ओके, सध्या मे 2026मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसारच योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे, म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या नवीन पेन्शन नियम लागू झाले किंवा नवीन GR आला अशा संदेशावर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। फक्त शासनाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या। ओके, आणि या योजनेच्या जेवढ्या अपडेट होत्या त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत। ओके, योजनेबाबत पुढे कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत अपडेट आलीच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती आपल्या मित्रमंडळींना आणि सहकारी कर्मचाऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशा शासन योजना, NPS अपडेट्स, कर्मचारी बातम्या आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अधिकृत अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।